श्री स्वामी समर्थ नमस्कार. देऊळ गाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर एक असा व्यक्तिमत्व आहे जे स्वतः कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, गायक आहेत, धर्मरक्षक आहेत, गोसेवक आहेत. त्याचबरोबर ते गेले 30 ते 35 वर्ष झाले पौरोहित्य सुद्धा करतात. असे वेदमूर्ती श्री मंदार खळदकर गुरुजी आपल्याबरोबर आहेत. तर नमस्कार गुरुजी, आपलं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. तर आपल्यालाही माहीत आहे हनुमान जन्मोत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. तर त्याच्याबद्दल काही प्रश्न आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्यातला पहिला प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की हनुमान जयंतीचा साधकाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे? हे बघ, असं आहे की मारुती हे जे दैवत आहे हे सगळ्यांचं लाडकं दैवत आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की साधकाच्या दृष्टीने काय त्याचं महत्व आहे हा प्रश्न आहे. तर मारुती हा नवविधा भक्तीपैकी दास्य भक्ती जी आहे ती दास्य भक्तीचा आदर्श म्हणजे मारुती आहे. आणि रामांच्या बद्दल निस्सीम भाव आणि त्यांची भक्ती ही वाखाणण्याजोगीच आहे. आणि केवळ रामनामामुळे आणि रामांच्या भक्तीमुळे हनुमंतांनी स्वतःचं जीवन धन्य केलेलं आहे. नव्हे तर रामभक्तीमुळेच प्रभू रामचंद्रांनी हनुमंतांना चिरंजीव पद बहाल केलेलं आहे. तर त्यामुळे आपल्या साधकांच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे की रामाचे दास आहेत हनुमंत. तर दास्य भक्ती कशी करावी आणि आपल्या स्वामींवर कशी निष्ठा असावी, भगवंतावर कशी निष्ठा असावी आणि एकनिष्ठतेने प्रभू कार्य कसं करावं, या सगळ्याच्या दृष्टीने हनुमंतांचं जीवन हे खूप आदर्श आहे. त्यामुळे साधकांनी हेच तर जीवनामध्ये शिकलं पाहिजे हनुमंतांकडनं, किंवा दास्य भक्ती कशी करावी भगवंताची हे शिकण्याचा आदर्श म्हणजे मारुती आहेत. आणि म्हणून साधकांनी भक्ती शिकण्याकरता मारुतीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा असं मी म्हणेन. काही लोक हनुमान जयंतीच्या दिवशी उपास करतात, काही लोक त्याच्यानंतर उपास करतात. पण एक्झॅक्ट पद्धत काय आहे, कधी उपवास वगैरे करायचा असतो आणि त्याची हनुमंताची पूजा कशी करावी? आता कसं आहे की हनुमान जयंती जी असते ती पौर्णिमेला असते. चैत्र शुद्ध पौर्णिमा ही हनुमंतांचा जन्मदिवस आपल्याकडे मानला जातो आणि आहेच तो. तर त्याचा जो उपवास करायचा असेल, मुळामध्ये उपवास का करायचा? उपवास हा उपासनेकरता करायचा. म्हणजे आपण एकादशीचा उपवास करतो, चतुर्थीचा करतो, कृष्ण अष्टमीचा करतो. तसं हनुमंतांचाही उपास करणारे भक्त आहेत आणि मारुतीची भक्ती करणारे अनेक बलाची उपासना करणारे, साधना करणारे बरीच मंडळी आहेत की हनुमंतांचं उपासना करणारी आहेत. मग अशा वेळेला त्यांना उपास करायचा असतो. तर मग उपास केव्हा करायचा? तर त्याचं शास्त्र असं आहे की हनुमंतांचा जन्म आहे तो पौर्णिमेला सूर्योदयाला झालेला आहे, म्हणजे सकाळी जन्म झाला आहे ना त्यांचा. तर याचा जो उपवास आहे हनुमान जयंतीचा हा आदल्या दिवशी चतुर्दशीलाच चालू होतो उपास. म्हणजे चतुर्दशीला उपवास करायचा आणि मारुती जन्म झाल्यानंतर मारुतीच्या जन्माच्या दिवशी तो हनुमंतांना नैवेद्य दाखवून तो उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने तो उपवास केला जातो. म्हणजे चतुर्दशी आणि पौर्णिमा, आणि पौर्णिमेला उपवास सोडला जातो. अशा पद्धतीने उपवास करायला पाहिजे. बरेच वेळेला असं होतं की चतुर्थी म्हटलं चंद्रोदय व्यापिनी असते आणि दिवसभर आपण उपवास करतो संकष्टीला आणि चंद्रोदय झाला की उपवास सोडतो. एकादशीचा उपवास आपण दिवसभर करतो आणि द्वादशीला उपवास सोडतो दुसऱ्या दिवशी, किंवा शिवरात्रीचा पूर्ण उपवास करतो, पारण्याला सोडतो. तसं हनुमान जयंतीचा उपवास हा हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी करायचा आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तो सोडायचा, अशी त्याची परंपरा आहे. म्हणजे पौर्णिमेला उपवास न करता चतुर्दशीला उपवास केला पाहिजे आणि चतुर्दशीला उपवास करून तो हनुमान जयंतीला सोडला पाहिजे, अशी त्याची परंपरा आहे. आता उपवास केला पाहिजे आणि तुझा अजून एक प्रश्न होता की हनुमंतांची पूजा अर्चा काय केली पाहिजे. तर मुळामध्ये कसं आहे की हनुमान हे रुद्र अंश आहेत, म्हणजे शिवशंकरांचे ते अंश आहेत. साक्षात आपण म्हणताना सुद्धा म्हणतो की महारुद्र हनुमान की जय असं म्हणतो. म्हणजे साक्षात शंकरांचे अंश आहेत हनुमंत. त्यामुळे हनुमंतांना अभिषेकाकरता रुद्र हा सगळीकडे वापरला जातो. मग ज्या दिवशी हनुमान जयंती असेल त्या दिवशी हनुमंतांची पूजा करावी, रुद्राचा छान अभिषेक करावा. मग एकदा रुद्र म्हणावा किंवा 11 वेळेला म्हणावा किंवा लघुरुद्र अभिषेक करावा, म्हणजे 121 वेळेला रुद्र म्हणून त्याचा अभिषेक करावा.
छान नैवेद्य दाखवावा, जन्माचं काही एखादं भजन किंवा संकीर्तन किंवा काही पाळणा येत असेल तर तो म्हणावा आणि जय जयकार करत त्यांचा जन्मोत्सव हा साजरा करावा असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. पण मारुतीच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आहे की तो जन्माने रुद्र अंश म्हणून जन्माला आलेला आहे. म्हणजे तो शिव आहे, शैव आहे जन्माने, रुद्र अंश असल्यामुळे. आणि त्यांनी जन्माला आल्यानंतर विष्णूंचे अंश प्रभू रामचंद्र या विष्णूंचीच एका प्रकारे सेवा केली. म्हणून मारुतीच्या बाबतीत असं आहे की तो शैव पण आहे आणि वैष्णव पण आहे, असा दोघांचाही समन्वय मारुतीच्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे रुद्र अंश म्हणून त्याला महत्त्व आहे आणि विष्णू म्हणजे रामांची त्यांनी सेवा केली म्हणून तो वैष्णव पण आहे. म्हणून दोन्ही दृष्टींचं समानत्व किंवा एकरूपता ही आपल्याला हनुमंतांच्या ठिकाणी दिसते. म्हणून शैव पण हनुमंतांची उपासना करतात, वैष्णव पण हनुमंतांची उपासना करतात, कारण दोघांच्याही दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे हनुमान हे चिरंजीव आहेत. आपल्याकडे जे 7 चिरंजीव सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये अश्वत्थामा, बली, व्यास आणि 4थ्या क्रमांकाला येतात ते हनुमान, 5व्या क्रमांकाला येतात ते बिभीषण, हनुमांश्च बिभीषण, त्याच्यानंतर कृप आणि परशुराम. हे आपल्याकडे 7 चिरंजीव सांगितलेले आहेत. या 7 चिरंजीवांपैकी एक हनुमंत आहेत, त्यामुळे ते चिरंजीव आहेत. ते काल त्यांनी अवतार घेतला, अवतार समाप्त केला, आज ते नाही आहेत असं नाही आहे. या पृथ्वीवर जिथपर्यंत सूर्य आणि चंद्र उगवत आहेत तिथपर्यंत हे चिरंजीव राहणार आहेत हनुमंत. आणि सगळ्यांचं भक्तांचं कल्याण करण्याकरता आणि नवे नवे तर अनेकांना आपल्या प्रभूशी जोडणारे हे हनुमंत आहेत. आपल्या प्रभूशी जोडण्याचं काम हे महत्त्वाचं हनुमंत करतात, कारण ते रामाचे भक्त आहेत. आपल्याला जर का रामांपर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला हनुमंतांना शरण गेलं पाहिजे. जसं शंकरांच्या मंदिरामध्ये बाहेर नंदी असतो तर आपण शंकरांकडे जाण्यापूर्वी आधी नंदीला नमस्कार करतो, नंदी आपल्याला महादेवांपर्यंत घेऊन जातो. तसं रामांच्या मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला हनुमंत असतात. तुम्ही बघा तुळशीबागेचा राम मंदिर बघा, कुठलंही राम मंदिर बघा, तिथे हनुमंत दारात उभे असतात. त्या हनुमंतांचंच आपल्याला रामांच्याकडे नेणं हे महत्त्वाचं कार्य आहे. त्यामुळे चिरंजीव पद बहाल झाल्यानंतर रामाच्या भक्तीमध्ये ते स्वतःही आहेत आणि अनेक मानवांना भक्ती मार्गामध्ये ओढून भक्ती मार्गाच्या द्वारे ते त्या रामचंद्रांपर्यंत घेऊन जाणारं असं एक मोठं काम ते कार्य करतायत या सगळ्या विश्वामध्ये. आणि म्हणूनच हनुमंतांचं एक वेगळं असं महत्त्व आपल्या याच्यामध्ये आहे. म्हणून हनुमान चिरंजीव पण आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा रामरक्षा जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा आपण काय म्हणतो, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमत हनुमान कीलकम. कीलक या शब्दाचा अर्थ चावी, कीलक म्हणजे चावी. तर आम्हाला रामांची उपासना करायची रामरक्षेच्या रूपाने, पण रामरक्षेची जी काही गूढता आहे किंवा रामरक्षेचं जे काही फल आहे ते फल देणारे आम्हाला कोण आहेत, हनुमंत आहेत. म्हणून हनुमान कीलकम, जिथपर्यंत तुम्ही हनुमंताला नमस्कार करत नाही किंवा त्यांना आवाहन करत नाही तिथपर्यंत तुम्हाला रामचंद्रही प्रसन्न होणार नाहीत किंवा तुम्ही रामांपर्यंत पोचूच शकत नाही. आणि रामांवर एवढी त्यांची भक्ती आजही चालू आहे हनुमंतांची, की असं अनेक कथाकार असं सांगतात की जेव्हा आम्ही रामायण सांगतो, जेव्हा आम्ही रामांच्या कथा सांगतो त्यावेळेला हनुमंत प्रत्यक्ष कथा ऐकायला येऊन उपस्थित असतात. आणि आजही कथाकार जेव्हा रामांची कथा करतात, रामायण सांगतात, त्यावेळेला एक आसन हनुमंतांच्या करता मांडून ठेवलेलं असतं की तिथे येऊन हनुमंत बसतात आणि सगळी रामांची कथा श्रवण करतात. आजही अशी अनेकांची श्रद्धा आहे. नवे तर काही लोक अनुभवही असा सांगतात की हनुमंत येऊन गेल्याचा आम्हाला सुगंध आला किंवा हनुमंतांचं आसन मांडलेलं होतं त्याच्यावर काही आम्हाला विशिष्ट ठसे दिसले वगैरे वगैरे अशी भावना असते लोकांची. पण मला म्हणायचं हेच की हनुमान कीलकम या शब्दाचा अर्थ हाच आहे की हनुमंतांच्या प्रसन्नतेशिवाय आणि हनुमंतांच्या आशीर्वादाशिवाय आपण रामांपर्यंत पोहोचण्याचं आपल्याला सामर्थ्य नाही मिळणार.
म्हणण्यापेक्षा आपली योग्यता रामांपर्यंत जाण्याची ही हनुमंतच वाढवून देतात. आणि म्हणूनच आपण रामांपर्यंत पोचतो. म्हणून प्रत्येकाला रामांपर्यंत पोचायचं आहे, त्या आत्मारामांपर्यंत. मग प्रत्येकाने हनुमंतांची उपासना केली पाहिजे, हा त्याचा सरळ अर्थ आहे. वा. आता विषय उपासनेचा निघालेला आहे, तर मला एक प्रश्न आहे की हनुमानाचं बरेच प्रचलित स्तोत्र आहेत, भीमरूपी म्हणा किंवा हनुमान चालिसा म्हणा किंवा अजून बरेच आहेत, पण त्यापैकी भीमरूपी आहे किंवा हनुमान चालिसा याची उपासना कशी करायची, किंवा हनुमान चालिसामध्ये कसं सांगितलं आहे, यह शतबार पाठ कर जोई छूट ही बंदी महासुख होई. म्हणजे एकदा तुम्ही 100 वेळा वाचला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक वेळा वाचला तरी चालतं का, की प्रत्येक वेळेला 100 वेळा वाचायला पाहिजे? काही नियम आहेत का याचे? श्री रामदास स्वामींनी याची रचना केलेली आहे आणि समर्थांनी याची रचना केलेली आहे. आणि हनुमान चालिसेची त्याच काळामध्ये रचना जी केलेली आहे ती तुलसीदासांनी केलेली आहे. दोन्ही स्तोत्र, आता हनुमान चालिसा जी आहे ती अवध भाषेमध्ये आहे आणि भीमरूपी स्तोत्र आहे, हे भीमरूपी स्तोत्र त्या काळच्या मराठी भाषेमधलं आहे, की जी 350-400 वर्षापूर्वी बोलीभाषेतले शब्द होते मराठीमधले, त्यातले बरेचसे शब्द या भीमरूपीमध्ये आहेत, कारण त्यावेळेसची तशी बोलण्याची पद्धती होती. तर त्याप्रमाणे याची रचना केलेली आहे. पण दोन्हीही स्तोत्र ही तेवढीच महत्त्वाची आहेत, कारण दोन्ही स्तोत्रांमध्ये फलश्रुती आलेली आहे. आणि ती म्हणजे रामदास स्वामींनी पण फलश्रुती, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे आणि दर्शने दोष नासती, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती, असं तो पण त्यांचं त्याच्यामध्ये वाक्य आहे. भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शन आहे. ह्याकरता तुम्ही भीमरूपी वापरा, हे रामदासांनी स्वतःच त्या याच्यामध्ये भीमरूपी स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. तसंच गोष्ट हनुमान चालिसेमध्ये पण सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला त्याचा अर्थ न कळल्यामुळे काही वेळेला काय आपण होतं की आपण नक्की किती वेळेला म्हणायचे हे कळत नाही आपल्याला. तर त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत की ज्याला काही साध्य करायचं आहे जीवनामध्ये त्यांनी रोज कमीत कमी 1 वेळेला तर हनुमान चालिसा म्हणावी. पण समजा थोडं अजून काही आपल्याला फल पाहिजे तर थोडंसं विषम संख्येने याचं महत्त्व जास्ती आहे हनुमान चालिसाचं. मग तुम्ही 1 वेळेला म्हणा, 3 वेळेला रोज म्हणा, किंवा 5 वेळेला म्हणा, किंवा 7 वेळेला म्हणा, किंवा 11 वेळेला तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकता. पण तुमच्यावर काही महासंकट आहे, तुम्ही काही महासंकटात सापडलेला आहात, काही व्याधीने तुम्ही ग्रस्त आहात, काही कुटुंबावरती काही संकट आलेलं आहे, अशा वेळेला तुम्ही त्याचं अनुष्ठान म्हणून तुम्ही त्या हनुमान चालिसाचं करू शकता. अशा वेळेला मात्र त्यांनी सांगितलंय जो शतबार ते वाक्य आलेलं आहे, मग त्यावेळेला तुम्ही ती हनुमान चालिसा 100 वेळेला किंवा 108 वेळेला म्हणू शकता. पण म्हणायचं कोणत्या वारी ह्याला पण महत्त्व आहे. तर हनुमंतांचे जे 2 वार आपल्याकडे प्रचलित आहेत त्यापैकी एक वार आहे मंगळवार आणि दुसरा वार आहे शनिवार. मग तुम्ही मंगळवारी हनुमान चालिसा 1 वेळेला, 3 वेळेला, 5 वेळेला, 7 वेळेला किंवा 11 वेळेला म्हणू शकता. किंवा तुम्ही काही असे जर का संकटग्रस्त असाल, व्याधीग्रस्त असाल आणि तुम्हाला काही चांगलं फल पाहिजे तर तुम्ही 100 वेळेला सुद्धा त्या मंगळवारी किंवा शनिवारी म्हणू शकता. आता हा एक झाला हनुमान चालिसाच्या बाबतीत, हा एक विषय झाला. भीमरूपी स्तोत्राच्या बाबतीत कसा विषय आहे की संख्या चंद्रकला गुणे असं त्या भीमरूपीमध्ये वाक्य आलेलं आहे. म्हणजे तुम्ही ही मारुती स्तोत्र हे किती वेळेला म्हटलं पाहिजे? संख्या चंद्रकला गुणे असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की संख्या म्हणजे आपल्याकडे गणितामध्ये संख्या या शब्दाचा अर्थ 9 असा आहे, कारण 9 मध्ये तुम्ही जेवढं मिळवत जाल त्याचं उत्तर शेवटी 9च येतं. म्हणून संख्या म्हणजे 9. संख्या चंद्रकला म्हणजे 16 चंद्रकला आहेत. संख्या चंद्रकला गुणे, गुण 3 आहेत. म्हणजे 9 + 16 + 3 असं जर का गणित केलं तर 28 संख्या येते बरोबर. तर त्यामुळे 28 वेळेला जर का तुम्ही ही भीमरूपी स्तोत्र जर का म्हटलं तर त्या स्तोत्राचं अनुष्ठान होतं आणि तुम्हाला जर का काही जे काही इप्सित प्राप्त व्हायला पाहिजे हनुमंतांच्याकडनं तर ते प्राप्त होण्याकरता तुमची उपासना होते किंवा ते स्तोत्र सिद्ध होतं, तुम्हाला ते फल देण्याकरताही ते उपयोगी पडू शकतं. म्हणून 28 वेळेला कमीत कमी
भीमरूपी स्तोत्र म्हणावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे संख्या चंद्रकळा गुणे, अर्थातच भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, कोणत्याही प्रकारची बाधा निरसन करण्याकरता हनुमान स्तोत्र आहे. आता या हनुमान स्तोत्र आपल्याला भीमरूपी स्तोत्र हे एक आपल्याला समर्थांनी केलेलं माहिती आहे, परंतु या समर्थ हे मारुतीचे उपासक आहेत. प्रत्यक्ष मारुती हे हनुमान हे त्यांच्याशी संवाद करत होते आणि रामांचे दास हनुमान आहेत आणि हे रामदास आहेत. त्यामुळे हनुमंतांच्या कृपेमुळेच प्रभू रामचंद्रांपर्यंत समर्थ स्वतःच्या जीवनामध्ये पोहोचले. तर त्या हनुमंतांशी त्यांचा नित्यसंवाद होता आणि अशा हनुमंतांचं कुठलंही त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळेला हनुमंतांनाच ती सांगितलेली आहे. म्हणून याच समर्थ रामदास स्वामींनी या भीमरूपी बरोबर जवळजवळ 13 हनुमंतांची स्तोत्र केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि ती सगळी स्तोत्र त्या वेगवेगळ्या आता उदाहरणार्थ जेव्हा समर्थांना त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा कफाची व्याधी होती त्यावेळेला माझा कफ दुरुस्त व्हावा, म्हणजे कफाच्या व्याधीपासून मुक्त व्हावं, माझा खोकला बरा व्हावा म्हणून त्यांनी एक मारुतीची प्रार्थना म्हणून एक स्तोत्र केलेलं आहे. आजही कित्येक लोक खोकला झाला, कफ जर का व्याधी झाली तर त्या स्तोत्राचा पाठ करणारे खूप लोक आहेत की ज्यामुळे कफ व्याधी ही नाहीशी होऊ शकते. असं एक स्तोत्र आहे. काही स्तोत्र ही विषबाधा नाहीचं करणारी आहेत. काही स्तोत्र काही स्तोत्र हनुमंतांची भूत प्रेत पिशाच्य बाधा दूर करणारी आहेत. काही संकट निरसन करणारी आहेत. शत्रूंवरती विजय प्राप्त करून देणारं स्तोत्र आहे. अशी 13 प्रकारची स्तोत्र या हनुमंतांची समर्थांनी केलेली आहेत. याचे बघायला जर का गेलं ना तर हनुमान चालिसा आणि भीमरूपी ही तसं जर का बघितलं ना आपण ते एका काळातच निर्माण झालेली स्तोत्र आहेत. भीमरूपी हे जे स्तोत्र आहे हे महाराष्ट्रामध्ये आणखीन एक हनुमंतांच्या भक्तीच्या बाबतीत एक गोष्ट सांगाविषयी जरूर वाटते की समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुतींची स्थापना केलेली आहे. आज त्या साताऱ्याच्या सगळ्या परिसरामध्ये त्यातले बरेच मारुती आहेत. शहापूरला एक मारुती आहे, चाफळला मारुती आहे, त्याच्यानंतर सज्जनगडा बरेच ठिकाणी मारुतींची त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि जागोजाग त्यांनी वीर मारुतीची स्थापना केलेली आहे. त्यावेळेला सगळी परकीय आक्रमण आपल्या महाराष्ट्रावरती झालेलं होतं. त्यामुळे जागोजाग त्या परकीय आक्रमणाशी झुंजणारे तरुण तयार होणं गरजेचं होतं आणि ते तरुण नुसते नाही तर ते बलशाली असणं गरजेचं होतं. म्हणून जिथे जिथे समर्थांनी दौरा केला किंवा भिक्षाटन केलं त्या त्या ठिकाणी त्यांनी मारुतीचं देऊळ स्थापन केलं आणि त्या गावाला मारुतीची उपासना दिली. आज अशी कित्येक गावं आहेत. म्हणून 11 मारुतींची यात्रा केली जाते. जसं अष्टविनायकांची यात्रा केली जाते तसं समर्थ स्थापित 11 मारुतींची एक यात्रा करतात लोक, 1 दिवसाची 1.5 दिवसाची अशी, आणि सगळ्या 11च्या 11 मारुतींचं दर्शन घेतात. कारण मारुतीची संख्या 11 आहे. त्यामुळे 11 संख्येला फार मोठं महत्त्व आहे आणि या 11 मारुतींचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, उपवास झाला, ही उपासना झाली. मारुती स्तोत्रांची हनुमान चालिसा दर्शन तुम्ही 11 मारुतींचं करू शकता. किंवा असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही. आपल्याकडे तर असं होतं की प्रत्येक गावाच्या वेशीवरती मारुतीचं मंदिर असायचंच. असं कित्येक वर्ष आपली परंपरा आहे. कारण वेशीवर का मारुतीचं मंदिर? कारण वेशीवरती राहून मारुतीने गावाचं रक्षण करायचं हा त्यातला भाव होता. कारण मारुती हा बलशाली आहे. जसं याचं रक्षण केलं, अनेक गावांचं मारुतीने रक्षण केलं, तसं माझ्याही गावाचं रक्षण मारुतीने करावं म्हणून वेशीच्या प्रत्येक वेशीवर आजही तुम्ही जुन्या वेशी बघितल्या कुठल्या गावातल्या, आमच्या पुण्यातलंही कितीतरी वेश आहे जुन्या, त्या वेशीवरती मारुतीचं देऊळ आहे. तर त्या आणि पूर्वीच्या काळी वराड जेव्हा मुलाचं यायचं मुलीकडे लग्न करायला त्यावेळेला मारुती मंदिरापाशी मुलीचं वराड जाऊन थांबलेलं असायचं आणि तो मुलगा आणि त्याचं वराड सगळं आलं की त्या मारुती मंदिरामध्ये त्यांचं स्वागत व्हायचं आणि त्या ठिकाणी त्यांचं सीमांत पूजन केलं जायचं आणि मग तो वर आपल्या वाजत गाजत घरी येत असे आणि मग त्याचा विवाह होत असे. अशी पूर्वीची परंपरा होती. त्यामुळे वेशीवर मारुती मंदिर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ही गोष्ट सोडून द्या की त्या वेशेच्याही पलीकडे लोकांनी वस्ती केली आणि त्या वेशेवरच्या मारुतीला आता मधला मारुती करून टाकलाय.
ही एक गोष्ट सोडून द्या, आता तो काळाचा महिमा आहे, पण वेशेवर मारुती मंदिर आहे. अशा सर्व दृष्टीने हनुमंतांचं जीवनामध्ये महत्त्व आहे. वा, फार नवीन नवीन गोष्टी कळाल्या आम्हाला. आणि आता बऱ्याच राशींना 7.5 चालू आहे, तर 7.5मध्ये हनुमंताचीच उपासना का करतात ह्याच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या ना. आणि ती उपासना कशी करावी हे पण सांगा आम्हाला. आता असं आहे की 7.5 कोणाची असते? 7.5 शनीची असते. आणि शनी महाराजांची पहिली अडीचकी, मधली अडीचकी आणि शेवटची अडीचकी अशा पद्धतीने ती प्रत्येकाच्या राशीला ती येत असते. तर 7.5 वर्ष एक ती शनीचा टर्न येतो आपल्या जीवनामध्ये आणि ती 7.5 येते. आता या शनी महाराजांचं एवढं हे आहे, शक्ती आहे आणि शनी महाराजांचं एवढं वर्चस्व आहे की या शनी महाराजांच्या समोर कोणाचं काही चाललं नाही आत्तापर्यंत. देवांचं नाही चाललं, राजांचं नाही चाललं, कोणाचं काही चालत नाही त्यांच्यासमोर. या शनी महाराजांचं सगळीकडे वर्चस्व निर्माण झालं आणि अशी एक कथा सांगितली जाते की हा शनी कोणाच्या तरी पाठी लागतो 7.5च्या रूपाने आणि मग त्याच्या हातनं कोणी सुटू शकत नाही असं त्याला वरदान आहे. हा शनी एक दिवशी हनुमंतांच्या पाठी लागला आणि हनुमंतांना वरती त्याचा काय परिणाम होतो शनीच्या 7.5चा हा आणि माझा प्रभाव दाखवण्यासाठी शनी त्या मारुतीच्या पाठीमागे लागला. आणि होता होता असं झालं की मारुती एवढे सगळ्याच त्यांच्याकडे सिद्धी आहेत मारुतींकडे, अणिमा, लघिमा, प्राकाम्या या ज्या सगळ्या सिद्धी आहेत. बघा तुम्ही लंकेत त्यांचं जर का चरित्र बघितलं रामायणामधलं तर ते कधी अतिसूक्ष्म झालेले आहेत. आणि हनुमान चालिसामध्ये पण म्हटलंय सूक्ष्म रूप धरई, तर सूक्ष्म रूपही ते धरू शकतात आणि प्रचंड रूपही ते धारण करू शकतात. अशा अनेक सिद्धी त्यांच्याकडे आहेत. तर असे सिद्धी असलेले हनुमान जेव्हा त्यांच्या मागे शनी लागला तेव्हा त्यांनी काही केलं नाही. आपली जी शेपटी होती त्या शेपटीमध्ये शनीला गुंडाळून ठेवून दिला. म्हणजे त्या शनीचा परिणाम मारुतीवर काही झाला नाही. हनुमंतांचा काही बिघडवू शकला नाही शनी महाराज. म्हणून तुम्हाला शनीपासून जर का मुक्ती पाहिजे असेल किंवा शनीच्या पिढीपासून जर का तुम्हाला मुक्त व्हायचं असेल किंवा शनीची पिढा 7.5ची कमी करायची असेल तर तुम्ही कोणाला शरण गेलं पाहिजे? हनुमंतांना शरण गेलं पाहिजे. म्हणून हनुमंतांच्या उपासनेने, कारण हनुमंतांच्या समोर शनीचं काही चाललेलं नाही आहे, त्यामुळे हनुमंतांच्या उपासनेने शनीची पीडा दूर होते हे सुरू झालं. आणि आजही कित्येक मारुतींची मंदिरं अशी आहेत हनुमंतांची. आमच्या इथे पर्वती गावामध्ये मंदिर आहे, तिथे मारुतीच्या शेजारी शनी महाराज आहेत. कारण बरेच ठिकाणी मंदिरात असंच असतं, शनी आणि मारुती, आणि मंदिराचं नाव सुद्धा असतं शनी मारुती मंदिर, म्हणजे तिथे शनी महाराज असतातच. तर त्या अशा वेळेला मारुतीची उपासना केल्याने शनीची पीडा दूर होते, हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. मग ज्याला शनीची 7.5 आहे अशाने मारुतीची उपासना करावी. मग काय करावी? मारुतीला काय आवडतं? रुईची माळ आवडते. मारुतीला काय आवडतं? फूल आवडतं तांबडं. मारुतीला काय आवडतं? तर नैवेद्य आवडतो. मग साखर फुटाणे याचा काही नैवेद्य दाखवू शकतो. रुईची माळ घालू शकतो. तेल काही मारुतीला वाहतात, काही मूर्तींना वाहत नाहीत. तुम्ही तेल तिथे अर्पण करू शकता. अगदी काही मूर्तीवर घातलं नाही तरी तिथल्या समईमध्ये तुम्ही ते तेल घालू शकता, कारण मूर्ती खराब होतात ना तेलाने, त्यामुळे बरेच ठिकाणी तेल घालू देत नाहीत. मग अशा वेळेला तिथल्या दिव्यामध्ये, नंदादीपामध्ये आपण तेल नेऊन घालू शकतो. समजा काहीच आम्हाला यातला करायचं नाहीये तर काय करता येईल? आम्ही त्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन नमस्कार तर करू शकतो, त्याला कोणतंही काही लागत नाही. मारुती मंदिरामध्ये जाऊन आम्ही भीमरूपी हनुमान चालिसा म्हणू शकतो. एवढं नाही जमलं, मारुतीला 11 प्रदक्षिणा घालू शकतो. मारुतीला साष्टांग दंडवत घालू शकतो. अशा कोणत्याही प्रकारची उपासना आपण मारुतीची करता येऊ शकते. असंच केलं पाहिजे असं नाही. जे तुम्हाला ज्या वेळेला जमेल त्यावेळेला तशी उपासना करणं महत्त्वाचं. काय आहे? श्रद्धा ठेवणं आणि त्या मारुतीविषयी प्रेम ठेवणं हे त्यातलं महत्त्वाचं आहे. ते काही श्रद्धा नाही आणि प्रेमही नाही तर मग मारुती तरी कसे प्रसन्न होणार? शेवटी श्रद्धेनेच देव भेटतो ना आपल्याला, हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. आम्ही असं ऐकलेलं आहे की कोणत्याही तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये गेला तर पर्टिक्युलर त्या देवाचं दर्शन घेण्याची एक पद्धत असते. जसं हनुमंताच्या तुम्ही मंदिरामध्ये गेले तर प्रथम तुम्ही त्यांच्या चरणाशी बघायचं आणि मग त्यांच्या शेपटी आणि मग गदा, त्यांचं मुखकर्ण नसतं बघायचं. तर असं काही आहे का? नाही, असं नाही आहे. म्हणण्यापेक्षा एक परंपरा अशी आहे की आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ पूजनीय भगवंत आहेत तर
सतत भक्ताची नजर ही त्यांच्या भगवंताच्या चरणावरच असली पाहिजे. त्या देवीच्या आरतीमध्ये नाही का म्हणत शेवटी की नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा, म्हणजे मी नरहरी सोनार, हे देवी जगदंबे, मी तुझ्या कुठे अभिलाषी झालेलो आहे, तर मी तुझ्या चरणाचा अभिलाषी झालेलो आहे. माझं नजर कुठे आहे, तर तुझ्या चरणावरती आहे. तर तसं प्रत्येक भगवंताच्या ठिकाणी किंवा गुरूंच्या ठिकाणी किंवा श्रेष्ठ व्यक्तींच्या ठिकाणी इतर ठिकाणी आपली नजर जाण्यापेक्षा आपल्या कल्याण कशामध्ये आहे, त्यांच्या चरणामध्ये आहे. त्यामुळे आपण आपलं लक्ष हे त्यांच्या चरणावरती असलं पाहिजे. म्हणून आधी पहिल्यांदी चरणाचंच दर्शन घेणं कुठल्याही देवाचं हे श्रेष्ठप्रद आहे. म्हणून पूजेमध्ये सुद्धा उपचार वाहताना पहिला उपचार आहे पाद्यम समर्पयामी. पहिलं पायावर पाणी घालायचं आहे देवाच्या, मग हातावर अर्घ्यम समर्पयामी, मग हातावर घालायचं आहे आचमनीयम समर्पयामी, आणि मग त्याच्या डोक्यावर पाणी घालायचं आहे स्नानम समर्पयामी. म्हणजे तुम्ही चरणापासूनच वरती जायला पाहिजे. कुंकुमार्चन करताना सुद्धा देवीला एकदम तिच्या डोक्यावर कुंकू नाही व्हायला सुरुवात करायचा. नियम असा आहे की तुम्ही पहिल्यांदा चरणावरती कुंकू वाहा, मग तिच्या कमरेवरती वाहा, मग छातीवरती वाहा, मग खांद्यावरती वाहा, आणि मग शेवटी अंतिमस्तकावरती वाहा. असं कुंकुमार्चन करण्याची सुद्धा पद्धत आहे. तर भक्ताचा तो भाव आहे की त्या चरणापासूनच वरती आपण गेलं पाहिजे. मग मारुतींची जर का आपण अशी मूर्ती बघितली वीर मारुतींची, तर आपल्याला काय दिसणार आहे? त्यांचे चरण दिसणार आहेत, मग त्यांचा गुडघा दिसणार आहे, मग त्यांची कंबर दिसणार आहे, मग त्यांची शिफ्टी दिसणार आहे, आणि मग हळूहळू वरती नजर केली तर त्यांचं मुखदर्शन होणार आहे. अशाच पद्धतीने दर्शन घ्यावं. आणि समजा जर का काही मंदिरांमध्ये गर्दी खूप असते, अशा वेळेला आपल्याला लांबून दर्शन घ्यावं लागतं. मग त्यावेळेस मात्र तिथे लिहिलेलं असतं मुखदर्शन. मग अशा वेळेला गर्दी आहे, मग आपल्याला त्यांचे चरण दिसतच नाही आहेत किंवा तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि आपल्याला वेळ पण नाही आहे. मग अशा वेळेला लांबून मुखदर्शन करावं. तेही शक्य नसेल तर बाहेरच्या बाजूने आपल्याला कळस जो दिसतो मारुतीच्या मंदिराचा, त्या कळसाला जरी आपण नमस्कार केला तरी तो मारुतींना पोचतो. तर अशा दृष्टीने आपण आपलं दृष्टी पाहिजे, वंदन केलं पाहिजे. आता विषय आरतीचा निघालाय, तर हनुमंताची जी आरती आहे 17 हुड्डाणे, तर त्याच्याबद्दल थोडी सांगा ना, आम्हाला माहिती आहे. आता ही सुद्धा आरती जी आहे, 17 उड्डाणे हुंकार वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. अतिशय सुंदर शब्द, आणि ते म्हणताना सुद्धा असा मनुष्य डोलतो आणि आपलं तोंड सुद्धा असं सगळ्या त्या उच्चारांनी असं आतून हलून जातं. म्हणजे ते सगळे शब्द उच्चारायला आपल्याला सुद्धा बल लागतं. असे सुंदर शब्द आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे 17 पहिलाच जो जोडाक्षर झालाय, 17 उड्डाणे दुसरं जोडाक्षर. तर बल देणारी किंवा बलशाली असलेले शब्द समर्थांनी त्या आरतीमध्ये आणलेले आहेत. आणि या आरतीची रचना अर्थातच श्री समर्थ रामदास स्वामींनी त्याची रचना केलेली आहे, आणि अतिशय चपखल शब्द मारुतीविषयी त्याच्यामध्ये घातलेले आहेत. तर ह्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, 2च कडव्यांची आरती, फार मोठी आरती नाही आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की 17 उड्डाणे. एक कल्पना अशी करायची की रामायणामध्ये लंकेमध्ये सीतेचा शोध करण्यासाठी हनुमंत गेलेले होते. आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती आहे. पण हनुमंतांना स्वतःच्या बलाचा विसर पडला होता की मला उडी मारता येईल आणि मी पलीकडे जाईन. हे त्यांना बलाचा, दुर्वासांच्या शापामुळे ते विसरून गेले होते की मी हे काम करू शकेन म्हणून. पण जांबुवंताने आणि इतर मंडळींनी त्यांना त्याची आठवण करून दिली, आणि मग ती आठवण करून दिल्यानंतर त्यांच्या शरीरात जो संचार झाला बलाचा, आणि मग त्यांनी जी उड्डाण केलं झेपावे, तो त्यांनी जी उड्डाण केलं त्या लंकेच्या कडे, आणि त्यावेळेला त्यांनी ते जे बळ लावलेलं आहे 17 उड्डाणे हुंकारे वदनी, आणि ते बल आल्याबद्दल एखादा पैलवान कसा हुंकार देतो की नाही, त्याच्या पद्धतीने त्याने हुंकार केला आणि किती शक्तीने उडी मारली असेल आपण कल्पना करण्यासारखी आहे. अहो, या तीरावरनं त्या तीरावरती पाण्याच्या वरनं जायचं आहे पलीकडे. मग एखाद्या विमानाला आकाशामध्ये टेक ऑफ करताना कशी ऊर्जा लावावी लागते की नाही, सर्वात जास्ती स्पीड असतो त्याचा, आणि तो स्पीड वाढत 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 एक क्षण असा येतो की त्यावेळेला पर्टिक्युलर स्पीड आला की ते झेपावे, आकाशामध्ये ते उड्डाण करतं. तशा पद्धतीने शक्ती लावलेली होती हनुमंतानी, आणि त्याचं सगळं वर्णन या आरतीमध्ये केलेलं आहे की त्यांनी जो हुंकार केला उडी मारण्याचा, तो हुंकार जो केला, हुंकारे वदनी, वदन म्हणजे मुख, त्या मुखातून जो हुंकार त्याच्या बाहेर पडला, त्या हुंकाराने काय झालं
या सगळ्या ब्रह्मांडामध्ये किंवा पृथ्वीवरती करी डळमळ भूमंडळ, ही पृथ्वी सुद्धा हादरली. सिंधू जळ गगनी, आकाशामध्ये पाहिलं तर हे सिंधूचं जे जळ म्हणजे सिंधू म्हणजे समुद्र, तर त्या समुद्राचा सुद्धा लाटा त्याच्यात प्रचंड निर्माण झाला यांच्या हुंकाराने. करी डळमळ भूमंडळ सिंधू कडाडिले पर्वत धाके त्रिभुवनी. पर्वत कडाडायला लागले, दगड एकमेकांवर आपटायला लागले, कडाडलेले पर्वत धाके त्रिभुवनी. सगळं त्रिभुवनामध्ये एक भीती निर्माण झाली की काय घडतंय. अशा पद्धतीचं ते उड्डाणाच्या वेळेचं वर्णन त्या आरतीमध्ये केलेलं आहे. सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी. सुरवर नर निशाचर म्हणजे सुरवर म्हणजे देव, नर म्हणजे मानव, निशाचर म्हणजे रात्री वावरणारे सगळे भूतप्रेत पिशाच जे काही कोणी असतील रात्रीचे निशाचर, त्या झाल्या पळणी. ते इकडे तिकडे सैरावाऱ्या धावू लागले. हे सगळं उड्डाण चालू असताना हनुमंतांचं असं सरळ सरळ वर्णन केलेलं आहे. त्या झाल्या पळणी जय देव जय श्री हनुमंता तुमचे निप्रसादे नभीकृत अंता. अशा हनुमंतांचा आम्ही जय जयकार करतो की त्यांचा प्रसाद आम्हाला लाभला असता या जगामध्ये आम्हाला कोणाचंही भय उरत नाही. कारण ज्यांच्या केवळ हुंकाराने एवढं सगळं त्रिभुवन ज्यांच्या हुंकाराने डळमळून गेलं, आता मी जर का त्यांचा भक्त झालो किंवा त्यांना शरण गेलो तर मला कोणाची या त्रिभुवनात भीती राहणार आहे? कोणाचीही भीती राहणार नाही. मी आता पूर्ण न भीकृत अंता, मला आता कोणाचंही भय राहिलं नाही. दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द. अहो इतकंच नव्हे, हे पृथ्वी आणि समुद्र आपण बघतोय, वरती 7 लोक आहेत आणि खाली 7 लोक आहेत. खाली पाताळ आहे सगळं. दुमदुमली पाताळे, खाली ती सुद्धा हलायला लागली पाताळ. उठिला प्रतिशब्द थरथरला धरणीधर. आता धरणीधर म्हणजे कोण? शेष, या पृथ्वीला धारण करणारा खाली, तो सुद्धा हादरला खाली. अरे काय चाललंय वरती? पृथ्वीवर कोण उड्डाण करतंय? थरथरला धरणीधर मानियला खेद. असं वर्णन या रामदासांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात सरते शेवटी रामदास श्री समर्थ असं या आरतीमध्ये म्हणतात, थरथरला धरणीधर मानियला खेद कडाडिले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. आणि या रामांच्या कृपेनी या रामदासांना खऱ्या शक्तीचा बोध, खऱ्या शक्तीची जाणीव आणि खऱ्या शक्तीचं अस्तित्व आणि खऱ्या या मारुतींचा चिरंजीवित्व हे समजून आलं. कोणाला? श्री समर्थ रामदास स्वामींना. अरे खरी खरी शक्ती कोणाला म्हणावी? ती कोणाकडे आहे? हनुमंतांच्याकडे शक्ती आहे की ज्याच्या केवळ हुंकाराने एवढं सगळं हादरून गेलं. ज्याच्या हुंकारामध्ये एवढी शक्ती आहे, त्याच्या शरीरात किती शक्ती असेल, त्याच्या बाहुबलात किती शक्ती असेल. त्याने अजून ते काहीच वापरलेलं नाहीये, फक्त हुंकार वापरलाय. मग ज्याच्या हुंकारात एवढी शक्ती आहे त्याला आम्ही शरण गेलं पाहिजे. म्हणून रामी रामदासा शक्तीचा शोध. सरळ सरळ अशी रामदास स्वामींनी केलेली सुंदर आरती आहे. 2च कडव्यांची आहे. प्रत्येक तरुणांनी ही आरती पाठ केली पाहिजे. आणि तरुणांनी हनुमंतांची उपासना विषय, तरुणा असा नाही, सगळ्यांनाच बल पाहिजे ना. आणि बलाचं दैवत हे हनुमंत आहेत. प्रत्येक गावात तालीम आहे आणि प्रत्येक तालिमीमध्ये हनुमंतांचं स्थान आहे. हनुमंतांचं जोर मारताना सुद्धा, बैठका मारताना सुद्धा, मला आठवतंय आम्ही लहानपणी जेव्हा जोर मारायचो किंवा बैठका करायचो त्यावेळेला जय बजरंगा जय हनुमंता, जय बजरंगा जय हनुमंता म्हणूनच ते जोर मारायचो आणि उपासना करायचो. म्हणजे प्रत्येक जोर मारताना, बैठका करताना ते जे बल मिळतंय ते हनुमंतांच्या कृपेने आपल्याला मिळतंय, हा भाव त्याच्यामध्ये होता. आणि म्हणून हनुमंतांचं आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे. आता सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अयोध्या. अयोध्याचं राम मंदिर. पण अयोध्यामध्ये अजून एक जी जागा आहे हनुमानगडी, त्याच्याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती द्या ना. हनुमानगडीबद्दल सांगायचं जर का झालं ना, तर मी आत्तापर्यंत बरेच वेळेला अयोध्याला जाऊन आलो. आधी प्रतिष्ठापनेला सुद्धा मी गेलो होतो, त्याच्या आधीसुद्धा गेलो होतो. तर हनुमानगडीला रोज सायंकाळी 8:30ची वेळ आहे त्यांची. आणि तिथे एक महंत आहेत, पिढीजात आलेले.
त्याच महंतांनी आदरणीय मोदीजींच्या डोक्यावरती त्या हनुमानगडीचा मुकुटही घातलेला होता ज्या वेळेला ते भूमिपूजन झालं रामाचं, त्यावेळेला तो व्हिडिओ पण आहे. तर ते महंत आणि त्यांचे भक्तगण रोज रात्री हनुमान चालिसा अतिशय सुंदर अशी म्हणतात. मी स्वतः ऐकलेली आहे. आणि ती हनुमान चालिसा त्या मंदिरामध्ये ऐकताना जो भाव निर्माण होतो, जे एक त्या हनुमंतांचं अस्तित्व जाणवतं ना, मी तुम्हाला शब्दात हे सांगूच शकत नाही. ही पहिली गोष्ट. मग हनुमानगडीचं एवढं महत्त्व काय आहे? तर याचं कारण असं आहे की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र राहत होते. अयोध्येमध्ये त्यांनी दशरथांच्या नंतर राज्य केलं. त्याच्यानंतर लव आणि कुशाला 2 वेगवेगळे राज्य दिली. आणि ज्या वेळेला परमेश्वराची आज्ञा झाली की आता तुमचा नारायणांची आज्ञा झाली की आता तुमचा अवतार समाप्त करा, आता तुमचं कार्य झालेलं आहे, या वैकुंठामध्ये तुम्ही आता परत. आणि ती कथा माहिती आहे आपल्याला. त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता मी माझा जो अवतार घेतलेला आहे तिथे अयोध्येमध्ये ती जागा पण आहे जिथे प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीमध्ये स्वतःचा देह अर्पण केला आणि अवतार समाप्त केला. ती जागा आज अयोध्येला आहे. तर त्यावेळेला रामांनी ठरवलं की आता मला अवतार समाप्त करायचा आहे. अर्थातच या रामराज्यामध्ये या प्रभू रामचंद्रावरती अयोध्येतल्या सगळ्यांची श्रद्धा होती, प्रेम होतं. जेव्हा राम आपला देह तिथे अर्पण करायला, अवतार समाप्त करायला निघाले, त्यावेळेला सगळे अयोध्यावासी त्यांच्या मागे मागे निघाले. जसे वनवासाला राम जाताना जसे अयोध्यावासी शरयू तीरावरतीपर्यंत पोहोचले होते निरोप द्यायला, रामांना अच्छा करायला, तसंच हा अवतार समाप्तीच्या वेळेला सुद्धा सगळे प्रजाजन रामांना सोडायला तिथपर्यंत निघाले होते. आणि तेवढ्यात काय लक्षात, हनुमंत तर पायापाशी होतेच, तेवढ्यात लक्षात आलं, प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला हनुमंतांनी. आणि त्यावेळेला हनुमंतांना रामचंद्रांनी आज्ञा केली की बाबा रे, तू चिरंजीव आहेस, बाकीचे हे सगळे चिरंजीव नाही आहेत, चिरंजीव तू आहेस. तर तू एक काम कर, या अयोध्यामध्ये हा उंच जो डोंगर दिसतोय गडीचा, तो उंच आहे बरं का. अयोध्या बाकी सगळी एका लेवलला आहे, पण तो एकच डोंगर असा आहे अयोध्येमध्ये की तो उंच दिसतो. कुठं नाही हनुमान गडी गडी याचा अर्थ उंच टेकडी. तर तू असं कर, सगळे प्रजाजनाने, मी सुद्धा अवतार समाप्त करतोय, लक्ष्मणाने अवतार समाप्त केलेला आहे. तर अशा वेळेला आमचा अवतार समाप्त झाल्यानंतर हजारो करोडो लाखो अब्जावधी भक्त इथे येणार आहेत दर्शनाला. या सगळ्या भक्तांचं रक्षण करण्याची जबाबदारी आणि त्यांना अयोध्येमध्ये त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी, अयोध्येचं रक्षण करण्याची जबाबदारी आणि त्या भक्तगणांना माझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर ठेवतो आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, चिरंजीव असल्यामुळे तुम्ही त्या हनुमान गडीवरती जाऊन बसा आणि या संपूर्ण अयोध्येचं हनुमंता आपण रक्षण करा, असं रामांची आज्ञा त्या हनुमंतांना झाली. आणि तेव्हापासून ते हनुमान गडीला महत्त्व प्राप्त झालं. आणि म्हणून आजही आपण अयोध्येला यात्रेला जर का गेलो तर हनुमान गडीला दर्शन करतो, रामांचं दर्शन करतो आणि पुन्हा हनुमंतांचं दर्शन करून आपण बाहेर निघतो. म्हणजे हनुमंत हे त्या अयोध्येचे कोतवाल आहेत, त्यांना नमस्कार केल्याशिवाय हनुमान कीलकम सारखं ती गोष्ट लक्षात ठेवायची की हनुमंत प्रसन्न जर का झाले हनुमानगडीचे तर रामललाचं आपल्याला दर्शन होणार आहे आणि रामललाची प्रसन्नता लाभणार आहे. आणि म्हणून हनुमानगडीचं वेगळं महत्त्व आहे. खूप हे एकदम नाविन्यपूर्ण माहिती होती. आता मला अजून एक प्रश्न असा वाटतं की विचारावं तुम्हाला म्हणून, की वाढदिवसाच्या दृष्टिकोनातून हनुमानाचे काय महत्त्व आहे? कारण बरेच लोक वाढदिवसाच्या दिवशी हनुमंताची पूजा करतात वगैरे, हे काय म्हणजे कनेक्शन काय आहे? वाढदिवसाच्या दिवशी हनुमंतांची सेवा करणं हे खूप श्रेष्ठ आहे बरं का. कारण का, हनुमान हे चिरंजीव आहेत. तसं आपल्या नित्य प्रातस्मरणामध्ये किंवा नित्यपठणामध्ये जे श्लोक दिलेले आहेत त्याच्यामध्ये हा सप्तचिरंजीवांचा श्लोक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हनुमंतांचं स्मरण आहे. का तर यांच्यासारखं मला आयुष्य लाभावं. चिरंजीवी करू पुण्यवर्धनम. नुसतं चिरंजीव व्हायचं नाहीये, पुण्य पण वाढलं पाहिजे ना. चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम. ह्याच्याकरता हनुमंतांना शरण जर का आपण गेलो तर चिरंजीवित्व पण आपल्याला मिळेल आणि त्यांच्या मुखामध्ये असलेल्या रामनामामुळे किंवा त्यांच्या याच्यामुळे भक्ती आणि पुण्य पण वाढेल ना. म्हणून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हनुमंतांची पूजा करणं हे खूप चांगलं,
खूप श्रेष्ठ, केली पाहिजे पूजा. निदान आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तरी आपण मारुतीला नमस्कार करायला गेलं पाहिजे असं मी म्हणेन. का तर मारुतीशिवाय चिरंजीवत्व देणार कोण? बरं, मारुती हे स्वतः महामृत्युंजयाचे अंश आहेत, शंकरांचे, महादेवांचे अंश आहेत, त्यामुळे ते महाकालाचे अंश आहेत, त्यामुळे आयुष्यही चांगलं ते देऊ शकतील. दुसरी गोष्ट, संपूर्ण वर्षभरामध्ये आम्हाला काही बाधा, पीडा, त्रास, आजारपण काही असं आलेलं असेल तर ते आपल्याला त्याच्यापासूनही मुक्ती देऊ शकतील. आणि पुढचं वर्ष त्यांच्या कृपेने आपल्याला निर्विघ्नपणे आपलं पार पडेल आणि आपण त्यांच्यासारखं बलवान होऊन किंवा त्यांच्यासारखी ऊर्जा घेऊन आमचं पुढचं वर्ष मागच्या वर्षापेक्षा अधिक चांगलं जाईल. या हेतूने वाढदिवसाला हनुमंतांची उपासना करावी. दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याकडे साठी शांतीचा प्रयोग आहे. 60 वर्षाचा मनुष्य झाला की त्याची साठी शांत केली जाते. या साठी शांतीमध्ये मार्कंडेय हे त्याचं दैवत आहे साठी शांतीचं, पण त्याबरोबर या सप्तचिरंजीवांचं पूजन केलं जातं. नवे तर या 7ही चिरंजीवांना हवन केलं जातं. त्याच्यामध्ये हनुमंतांना पण आहुती दिली जाते. कारण का, 60 वर्षापर्यंत मी आलो, पण इथून पुढे मला जर का जायचं असेल तर मला चिरंजीवत्व किंवा आयुष्य आणि पुण्य या दोन्ही गोष्टी या 7 चिरंजीवांमुळे मिळणार आहेत. म्हणून साठी जनतेच्या दिवशी याचं विशेष पूजा आणि हवन करायला आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की हनुमंतांच्या कृपेनी सर्व मनोकामना पण पूर्ण होतात असं हनुमान चालिसामध्ये लिहिलेलं आहे. तुलसीदासांनी स्पष्टपणे सांगितलंय, ज्या काही मनामध्ये कामना असतील त्या सगळ्या मनोकामना याच्यामध्ये पूर्ण होतात. कारण मारुती हे वायुपुत्र आहेत. मुळात मरुत म्हणजे वायू आणि मारुती म्हणजे वायुपुत्र आहेत, म्हणून त्यांना मारुती असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतांवर, ही सगळी विशेषण आहेत मारुतींची. एक तर मनोजव या शब्दाचा अर्थ मनापेक्षा सुद्धा वेगवान आहेत मारुती. म्हणजे त्यांनी एखाद्या भक्ताने जर का त्याला साध घातली तर मनाला तुझ्याकडे यायला किती वेळ लागेल याच्यापेक्षा मारुती आधी पोचतील तुझ्यापर्यंत. मनोजवम, कारण ते मनोजव आहेत. मारुततुल्य वेगम, वेगवान आहेत. जितेंद्रियम, त्यांनी सगळे इंद्रियांचा जय केलेला आहे, कारण ते ब्रह्मचारी आहेत. बुद्धिमताम वरिष्ठम, अनेक बुद्धिमान जर का एकत्र केले तर त्या सगळ्या बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ श्रेष्ठ असतील ते हनुमंत. वातात्मजम, वात म्हणजे वायू, आत्मज म्हणजे मुलगा, वातात्मजम वानर यूथ मुख्यम, यूथ म्हणजे कळप, वानरांच्या कळपाचं मुख्यत्व. वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम, रामाचे दूत आहेत. शरणम प्रपद्ये, अशा मारुतींना आपण शरण गेलं पाहिजे की ज्यांच्याकडे एवढे सारे गुण आहेत. आणि हे सगळे गुण आपल्याला कसे मिळतील? हनुमंतांची उपासना केल्यामुळेच हे सगळे प्राप्त होतील. मी एक जाता जाता तुला एक किस्सा सांगू इच्छितो की रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु, ते तर महाकालीचे उपासक होते आणि महाकालीची निश्चितपणे उपासना करायचे. महाकाली त्यांच्याशी संवाद साधायचे. कोणी गावातले काही त्यांच्या माणसं म्हटली, अहो तुम्ही महाकालीची काय उपासना करता, हनुमान की उपासना करके देखो. म्हटलं काही हरकत नाही, महाकाली काय हनुमंत काय, हनुमंताची उपासना मी करतो. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी असं सांगतात की मारुतीची उपासना सुरू केली हनुमंतांची. आणि उपासना करता 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 असं सांगितलं जातं की त्यांना सुद्धा मागे मारुतीसारखी शेपटी यायला लागली होती. म्हणजे बघा, वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. एखाद्या देवतेची उपासना जर का आपण करायला लागलो, ध्यान करायला लागलो त्या देवतेचं किंवा त्याचं चिंतन करायला लागलो, तर आपल्या शरीरातले हार्मोन्सही त्याचे चेंज होतात आणि आपल्याला त्या देवतेचं स्वरूप आपोआप प्राप्त होतं. हे उत्तम उदाहरण आहे. आणि या जगामध्ये म्हणूनच मारुती सगळ्यांना पावतात. कोणाशी ते भेदभाव, कारण ते भक्त आहेत, ते शांत आहेत, ते स्वतःच्या आत्मानंदामध्ये तल्लीन आहेत. पण मात्र जर का गर्व केला त्यांच्या समोर तर ते भीमाचं सुद्धा गर्वहरण करतात, मग ते सोडत नाहीत. अर्जुनाचं गर्वहरण करतात, मग ते त्यांनाही सोडत नाहीत. म्हणून मारुती समोर गर्व करण्यापेक्षा आहे ना, शरणागत भाव ठेवावा. तुम्ही रामांना शरण आहात ना, आम्ही तुम्हाला शरण आहोत, आम्हाला रामांपर्यंत घेऊन चला, हा भाव ठेवला तर मारुती लवकर आपल्याला प्रसन्न होतील, असं माझं सांगणं आहे.
खूप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही. तर मला एक असा क्वेश्चन विचारायचं वाटतो की हनुमान म्हणजे दास्य भक्तीचं प्रतीक आहे. तर हनुमंताच्या भक्तीचं एखादं दृष्टांत तुम्ही सांगू शकता का? असं एक कथाकारांकडनं मी एक रामायणाची कथा ऐकताना एका कथाकारांनी असा एक दृष्टांत दिला होता की हनुमंतांची रामभक्ती कशी होती. तर त्यांनी एक सांगितलं की ध्याये दाजानुबाहुम धृत शरदनुषम बद्ध पद्मासनस्थम आहे ना, ते सगळं ध्यान. आणि किंवा रामन लक्ष्मण पूर्वजम रघुवर सीता पद्म काकुत्स्थम, ते ध्यान आहेत ते रामेश. त्याच्यामध्ये मारुती समोर बसलेले आहेत असं ध्यान आहे ते. तर त्या मारुती समोर बसलेले आहेत आणि सिंहासनावरती राम आणि सीता बसलेले आहेत. आणि असे बसलेले असताना प्रभू रामचंद्रांचं लक्ष सारखं सीतामाईंकडे होतं. हे हनुमंतांनी बघितलं. हनुमंतांच्या लक्षात आलं की सीतामाईंकडे प्रभू रामचंद्र, माझे प्रभू सीतामाईंकडे का सारखे बघतायत, माझ्याकडे का बघत नाहीयेत. तर निरीक्षण करू लागले हनुमान किंवा ते काय बघतायत सीतामाईंकडे नक्की. तेव्हा त्यांच्या सहज लक्षात आलं की आणि त्यांनी विचारलं पण प्रभूंना की आपण सीतामाईंकडे मगासपासून बघताय, तर काय बघता सीतामाईंकडे तुम्ही. तर सहज असं उत्तर दिलं हनुमंतांना त्या प्रभूंनी की हे पहा म्हणे, आज सीतामाईंनी शेंदूर जो लावलेला आहे तो किती छान लावलेला आहे आपल्या केसामध्ये, आणि त्या शेंदूर मला आकर्षित करतोय आणि त्या शेंदूर लावलेल्या याच्याकडे मी सारखं मगासपासून पाहतोय. असं यांनी फक्त उत्तर दिलं. विषय तिथे संपला. हनुमंतांनी तेवढेच वाक्य ऐकलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबारामध्ये येताना रामांच्या चरणाशी बसताना आपल्या प्रभूंना शेंदूर आवडतो सीतामाईंचा, म्हणजे शेंदूर आवडतो ही गोष्ट लक्षात घेऊन मारुती स्वतःच्या अंगाला संपूर्ण शेंदूर पासून येऊन त्यांच्या समोर बसले होते की बाबा महिने मी संपूर्ण अंगाला आता शेंदूर लावून आलोय, प्रभू माझ्याकडे लक्ष द्या. असा भाव. म्हणजे केवळ आपल्या प्रभूंना शेंदूर आवडतो हे वाक्य प्रभूंचं त्यांनी अशा पद्धतीने उचललं आणि ते रामांच्या समोर आले. हा एक त्याचा दृष्टांत दिला जातो किंवा हनुमंतांची रामांविषयी किती भक्ती आहे, अशी भक्ती असली पाहिजे. आणि ही खरी दास्य भक्ती आहे, हे खरं प्रेम आहे आणि ही खरी श्रद्धा आहे. तेव्हा खूप सुंदर, खूप छान वाटलं गुरुजी तुमच्याबरोबर बोलून आणि खूप नवीन नवीन गोष्टी कळाल्या आम्हाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि गुरुजींबरोबर कुठल्या नव्या विषयावरती चर्चा करायची असल्यास तेही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.